नमस्कार, मी गोपाल चव्हाण। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठा आरक्षण आंदोलने, त्याची पार्श्वभूमी आणि आरक्षणाबाबत केंद्र सरकार, राज्य सरकार, सुप्रीम कोर्ट यांची भूमिका आणि सर्वसामान्य नागरिकांना कन्फ्युजन करणारा हा मराठा आरक्षणाचा मुद्दा सोप्या आणि साध्या भाषेमध्ये आपण समजून घेऊया। मराठ्यांचे महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत आरक्षणासाठी 54 आंदोलने शांततापूर्वक पार पडली, परंतु अलीकडे झालेलं अंतरवाली सराटी या गावामधील आंदोलन जे आहे ते हिंसक का झाले, कुणबी प्रमाणपत्र म्हणजे काय, कुणबी मराठा यांच्यामधील फरक आणि ओबीसीचे आरक्षण आणि मराठ्यांचा वाद हे नेमकं प्रकरण काय, आणि मराठे मैदानात जिंकतात आणि तहात हरतात असे म्हटले जाते। महाराष्ट्र शासनाला 2 जानेवारी 2024 ची आरक्षणाची डेडलाईन देण्यात आलेली आहे। त्यानंतर सर्व मराठ्यांना आरक्षण लागू होईल का याबाबतची सविस्तर माहिती या एकाच व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मग 1 सप्टेंबर 2023 जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलनकर्त्यावर पोलिसांनी लाठी हल्ला केला। या हल्ल्यामध्ये 200 ते 250 आंदोलनकर्ते गंभीर जखमी झाले। या घटनेमुळे मराठा आरक्षण आंदोलन महाराष्ट्रामध्ये पुन्हा चर्चेमध्ये आले आणि महाराष्ट्रभर याचे तीव्र पडसाद सुद्धा उमटले। या आंदोलनाचे नेतृत्व मनोज जरांगे पाटील हे करत होते। शांततापूर्वक अंतरवालीचे आंदोलन सुरू होते। आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली। त्यांची प्रकृतीची तपासणी करण्यासाठी डॉक्टर आणि पोलिसांची टीम आंदोलनस्थळी पोहोचली, परंतु त्यांच्या हालचाली संशयास्पद असल्यामुळे पोलीस आणि ग्रामस्थ यांच्यामध्ये वाद निर्माण झाला आणि त्यामधूनच हे आंदोलन हिंसक झाले। मराठा आरक्षणाची मागणी 35 ते 40 वर्षापूर्वीची आहे, परंतु आरक्षण म्हणजे नेमकं काय आणि आरक्षणाचे किती प्रकार पडतात याबाबत थोडक्यात आपण माहिती समजून घेऊया। आरक्षण म्हणजे राखून ठेवणे, ज्याचे लाभ त्या व्यक्तीला, त्या समूहाला प्रदान करणे म्हणजे आरक्षण। आरक्षणाचे एकूण 3 प्रकार पडतात: शैक्षणिक, नोकऱ्यांमधील आणि राजकीय। मराठा आरक्षणाची नेमकी मागणी कोणती, तर मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीचे आरक्षण लागू करून देणे। आता सध्या स्थितीमध्ये महाराष्ट्रात कुणबी लोक ओबीसी मध्ये येतात, तर मराठा लोक ओपन कॅटेगरी मध्ये येतात। ही महाराष्ट्राची आजची स्थिती आहे, परंतु मराठ्यामध्ये सुद्धा काही विदर्भातले मराठी जे आहेत ते कुणबी प्रमाणपत्र त्यांना मिळालेले आहे किंवा त्यांची जात कुणबी आहे। तेव्हाचे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या नेतृत्वामध्ये अनेक मराठे त्यांनी कुणबी ही जात स्वीकारली, परंतु मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या भागातील मराठ्यांनी तेव्हा या नेतृत्वामध्ये ते सामील झाले नाही, म्हणून त्यांच्या कागदोपत्री मराठा ही जात राहिली आणि त्यांना ओबीसीचे आरक्षण आजपर्यंत लागू झाले नाहीये। आता मराठा आणि कुणबी हे एकच जात आहे का याबाबत सुद्धा आपण माहिती घेऊया। कुणबी आणि मराठा समाजामध्ये काय फरक आहे आणि कुणबी आणि मराठा याबाबतची माहिती आपण थोडक्यात घेऊया। कुणबी म्हणजे कुण म्हणजे माणसं आणि बी म्हणजे बिया। आता एका बियाची हजारो बिया करणारे शेतकरी म्हणजेच कुणबी, तर मराठा हे सुद्धा कुणबीच होते, कारण मराठा हे सुद्धा शेती करायचे। फक्त त्यांच्यामध्ये फरक एवढाच होता की मराठी युद्धामध्ये सामील व्हायचे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शेती करणारे कुणबी सैन्यात मोठ्या प्रमाणात सामील झाले। आता कुणबी बरोबरच ते नावापुढे मराठा लावण्यास त्यांनी सुरुवात केली। संपन्नता मिळवलेले, नावलौकिक मिळवलेले, समृद्धता मिळवलेले कुणबी म्हणजेच नंतर मराठा बनले। आता शाहू महाराजांनी देखील मराठ्यांचे 2 धंदे, शेतकी आणि शिपाईगिरी असे म्हटले होते। जेव्हा इंग्रज भारतामध्ये आले तेव्हा मराठा शेतीकडे वळले, परंतु कुणबी आणि मराठा यांच्यामध्ये रोटीवेटी असा कोणताच व्यवहार झालेला आपल्याला उघड दिसून येत नाहीये। सोबतच जेव्हा कागदोपत्री कुणबी आणि मराठा नोंद करण्याची वेळ आली तेव्हा त्यांच्यामध्ये असलेला फरक सध्या मनोज जरांगे पाटलांनी कागदपत्रांचा हाच भेद ओळखून शेती करणाऱ्या मराठा समाजाला कुणबी या न्यायाने सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केलेली आहे। मराठा समाजाला खरोखर आरक्षण मिळू शकते का, तर याचे उत्तर हो आहे। त्यांना आरक्षण मिळू शकते, कारण संविधानामध्ये आरक्षणाची कोणतीही सीमा निश्चित केलेली नाही आहे। सोबतच आरक्षण वाढवण्याची शिथिलता सुद्धा संविधानामध्ये आहे। याचाच फायदा तमिळनाडू या राज्याने घेतलेला आहे आणि तमिळनाडूमध्ये आज 69% एवढे आरक्षण आहे।
22 मार्च 1982 साली अण्णासाहेब पाटील यांनी मुंबईत मराठा आरक्षण व 11 विविध मागण्यांसाठी मुंबईत पहिला मोर्चा काढला। तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बाळासाहेब भोसले हे होते। तेव्हा त्यांची आरक्षणाची मागणी पूर्ण झाली नाही, म्हणून अण्णासाहेब पाटील यांनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली व मराठा आरक्षणाला चांगलीच हवा मिळाली। 80च्या दशकामध्ये न्यायमूर्ती खत्रे, न्यायमूर्ती बापट यासारखे आयोग मराठा आरक्षणासाठी नेमण्यात आले। 80च्या दशकाच्या सुरुवाती केंद्र सरकारने मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार इतर मागासवर्गीयांना म्हणजे ओबीसींना आरक्षण दिले। कुठल्याही जातीचा इतर मागासवर्गीयामध्ये समावेश करण्यासाठी मंडल आयोगाने काही निकष आखून दिलेले आहे। महाराष्ट्रामध्ये 1995 साली झालेल्या पहिल्या राज्य मागासवर्ग आयोगाने किंवा त्याचे अध्यक्ष न्यायमूर्ती खत्री यांच्याकडे मराठा आरक्षणाचा प्रश्न सोपवला। त्यांनी 2000 मध्ये एक अहवाल महाराष्ट्र शासनाला सादर केला, ज्या पोटजातीची नोंद मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा अशी आहे त्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यात येऊ शकते, असा अहवाल त्यांनी दिला। आयोगाच्या या शिफारसीमुळे मराठ्यातील काहींना ओबीसी मध्ये प्रवेश मिळाला। ज्या मराठ्यांच्या मागे कुणबी किंवा पुढे कुणबी असा उल्लेख नव्हता त्यांना ओबीसीच्या वर्गवारीमध्ये सामील। 2003 मध्ये शालिनीताई पाटील यांनी परत मराठा आरक्षणाची मागणी केली। 2004 मध्ये मराठा आंदोलनाचा जोर वाढला। 2013 मध्ये नारायण राणे समिती स्थापन करण्यात आली। 2014 मध्ये 16% आरक्षण मान्य करण्यात आले, परंतु कोर्टामध्ये ते टिकले नाही। आता 2017 मध्ये न्यायमूर्ती गायकवाड समिती सुद्धा स्थापन करण्यात आली। आता त्यानुसार 12% आणि 13% नोकऱ्यांमध्ये शिक्षणामध्ये मराठ्यांना आरक्षण SEBC मान्य झाले, परंतु ते सुद्धा 2018 मध्ये त्याच्यावर आक्षेप घेण्यात आला। सदावर्ते कुटुंबातील जयश्री पाटील यांनी तो आक्षेप घेतला आणि 5 मे 2021 रोजी सरसकट मराठा आरक्षण रद्द करण्यात आले। आता 50% लिमिट सुद्धा त्यावेळी पाळण्याचे सांगण्यात आले होते। 50% आरक्षण लिमिट म्हणजे काय, आपण सोप्या साध्या उदाहरणावरून समजून घेऊया। कोणतीही संस्था, कोणतेही कार्यालय, कोणतीही शाळा या ठिकाणी 50% जागा आरक्षित लोकांसाठी असतात आणि 50% जागा ओपन खुल्या लोकांसाठी असतात। 1992 मध्ये इंदिरा साहनी केसमध्ये सुप्रीम कोर्टाने एक निकाल दिला आणि त्या निकालाच्या नुसार 50% अट पूर्ण देशामध्ये राज्यामध्ये लागू करण्यात आली आरक्षणाची। आता यामध्ये जर कोणी उल्लंघन केलं तर तो कोर्टाचा अवमान होईल, संविधानाचा अवमान होईल असे सुद्धा त्यावेळी कोर्टाने सांगितले। परंतु याच्यामध्ये विशिष्ट परिस्थितीमध्ये शिथिलता सुद्धा ठेवण्यात आलेली आहे। म्हणूनच आज तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, झारखंड या ठिकाणी 50% आरक्षणाची अट सुद्धा पुढे गेलेली आहे। ते आरक्षण 50%च्या वर गेलेलं आहे। कोर्टामध्ये मराठा आरक्षणाची मागणी टिकत नाही। ॲडव्होकेट गुणरत्ने सदावर्ते काय म्हणतात आणि मराठ्यांना का आरक्षण मिळणार नाही याबाबत ते नेहमी बोलतात, हे सुद्धा त्यांची भूमिका आपण समजून घेऊया। न्यायालयामध्ये मराठा आरक्षण टिकण्यासाठी पहिल्यांदा मराठा समाज हा मागासलेला आहे हे सिद्ध करावं लागेल, परंतु आजपर्यंत मराठा समाज हा मागासलेला आहे असे सिद्ध होऊ शकले नाही। दुसरी गोष्ट जर आपण पाहिली तर मराठा समाजाची स्थिती दर्शवणाऱ्या काही गोष्टी आपण समजून घेऊया। आता 1962 पासून 2004 पर्यंत 55% मराठा आमदार बनलेले आहेत। 54% शैक्षणिक संस्था आणि 71.4 सहकारी संस्था मराठा समाजाच्या ताब्यामध्ये आहेत। विद्यापीठाच्या संचालक मंडळात 60 ते 75% मराठा समाजाचे लोक आहेत। 105 साखर कारखान्यापैकी 86 साखर कारखाने हे प्रत्यक्ष मराठ्यांच्या नियंत्रणामध्ये आहेत। 23 जिल्हा बँकांवर मराठ्यांचे वर्चस्व नियंत्रण आहे। महाराष्ट्राच्या जमिनीच्या 70 ते 75% ही मराठ्यांच्या ताब्यामध्ये आहे। मराठ्यांना मागासलेपणा सिद्ध होत नाही, कारण की त्याच्या सोबतच त्यांची घरे गावाच्या बाहेर नाही आहेत, त्यांना गावबंदी नाही आहे, त्यांना गावबंदी मंदिरबंदी कधीच नव्हती।
स्त्रियांना भांडी धुणी करण्यासाठी कुठेच जावे लागत नाही आहे किंवा त्यांनी आजपर्यंत हलके कामे केलेले नाही आहेत. या सगळ्या कारणास्तव मराठा समाज हा कुठंच मागासलेला समाज आहे असे दिसत नाही. ॲडव्होकेट गुणरत्ने सदावर्ते यांचे हे सगळे म्हणणे आहे. सोबतच मराठे आरक्षणाच्या सूत्रात कुठेच बसत नाही आहे म्हणून त्यांनी आजपर्यंत मराठा आरक्षणाला विरोध केलेला आहे. त्यांच्याही गाळ्यांवर दगडफेक अलीकडच्या काळामध्ये झालेली आहे. अशा बातम्या आपण ऐकल्या, वाचल्या, पाहिल्या. कुणबी प्रमाणपत्र म्हणजे काय आणि कुणबी प्रमाणपत्र कोणाला देण्यात यावे याबाबतची माहिती सुद्धा आपण या ठिकाणी घेणार आहोत. 31 ऑक्टोबर 2023 या कालावधीमध्ये न्यायमूर्ती शिंदे समिती गठीत करण्यात आली होती. मराठवाड्यातील मराठा लोकांच्या 1951, 1961, 1967 पूर्वीच्या निजाम काळामधील नोंदी, त्यांच्या जातीच्या नावाच्या नोंदी जर कुणबी मराठा कुणबी असेल तर त्यांना त्या नोंदींवरून कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे अशी कारवाई करण्यात येत होती. परंतु महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाची परिस्थिती पाहता सध्या महाराष्ट्र शासनाने 31 ऑक्टोबर 2023 मध्ये एक शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. तो संपूर्ण महाराष्ट्रातील मराठ्यांच्या नोंदी तपासण्यासंदर्भात आहे. सर्व नोंदी ह्या 24 डिसेंबर 2023 पर्यंत सर्व कागदपत्रांची पडताळणी करून कुणबी प्रमाणपत्र देण्याचे त्यामध्ये सांगितलेले आहे. परंतु एकट्या मराठवाड्यामध्ये कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी शिंदे समितीला 40 दिवस लागले होते. आता संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा लोकांची कागदपत्रांची पडताळणी ही फक्त 24 डिसेंबर पर्यंत पडताळणी होईल का, हे शक्य आहे का? हे 24 डिसेंबर पर्यंतची कागदपत्रांची पडताळणी आणि त्यामध्ये किती लोकांची कागदपत्रांच्या नोंदी सापडतील आणि किती लोकांना ओबीसी प्रमाणपत्र मिळेल हे सुद्धा पाहण्यासारखे असेल. 1967 पूर्वीच्या निजाम काळातील नोंदी तपासून कोणाला कुणबी प्रमाणपत्र मिळालेले आहे का याबद्दल सुद्धा आपण माहिती घेऊया. याचे उत्तर हो आहे, कारण की धाराशिव म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यातील सुमित माने या मराठा समाजातील तरुणाला 1917च्या गाव नमुना 17 नुसार त्याची जात जी आहे ती कुणबी मराठा आढळलेली आहे आणि तो मराठा समाजातील पहिला व्यक्ती आहे की ज्याला कुणबी प्रमाणपत्र मिळालेले आहे. त्याला जिल्हा अधिकारी कार्यालयामार्फत जिल्हा अधिकाऱ्यांच्या हस्ते ते प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे. परंतु ज्यांच्याकडे निजाम काळातील किंवा 1967 पूर्वीच्या कुठल्याही नोंदी कागदावर नाही आहेत त्यांचे काय? आरक्षण कोण देऊ शकते? देशात सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास असलेल्या समाजाचे वर्गाचे परिस्थितीनुसार मूल्यांकन करण्यासाठी 1979 मध्ये मंडल आयोग स्थापन करण्यात आले. त्यानुसार आरक्षण देण्यात येते. परंतु त्यापूर्वी त्या समाजाचे मागासलेपणा हे ठरवण्याचा अधिकार देशाच्या राष्ट्रपतींना आहे. राज्याने जर केंद्राकडे शिफारस केली तर त्यानुसार त्यांना आरक्षण मिळू शकते आणि आरक्षणाची मर्यादा सुद्धा शिथिल ठेवण्यात आलेली आहे. आता संपूर्ण देशामध्ये केंद्राने लागू केलेले आरक्षण असते तर राज्याने लागू केलेले आरक्षण फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित असते. राज्य व केंद्र सरकारने मिळून सुप्रीम कोर्टामध्ये मराठा समाज मागासलेला आहे हे सिद्ध करण्याची मोठी कसोटी त्यांच्यासमोर, आव्हान त्यांच्यासमोर आहे. देशामध्ये आज ओबीसीला 27% एवढे आरक्षण आहे तर राज्यामध्ये 19% एवढे आरक्षण देण्यात आलेले आहे. ओबीसीचं आरक्षण मराठ्यांना देण्यासंबंधी ओबीसी नेते व ओबीसी वर्गाचे लोक सध्या मराठ्यांच्या विरोधात आहेत, या मागणीच्या विरोधात आहेत. कारण यामुळं ओबीसी मधील स्पर्धा वाढेल. ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी आधीच विधान केले आहे की 1967 पूर्वीचे पुरावे सरसगट मराठा समाज सादर करू शकणार नाही आणि त्यामुळं मराठे पूर्णपणे सरसगट कुणबी होऊ शकणार नाहीत आणि त्यांना कुणबी प्रमाणपत्र जरी देण्यात आले तरी ते नियमबाह्य असेल.
मेश्राम यांनी सुद्धा म्हटले आहे की मराठा आरक्षण आणि ओबीसी कुणबी प्रमाणपत्र ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. अशा ओबीसी मराठा आरक्षणाच्या भूमिकेतून आमदार प्रकाश सोळंके यांच्या घराबाहेर गाड्यांची जाळपोळ करण्यात आली, तर संदीप क्षीरसागर आमदार यांचेही घर पेटवण्यात आले होते. यामध्ये नेमका हात कोणाचा हे आजही स्पष्ट होऊ शकले नाही. न्यायालयाचे असे म्हणणे आहे की ओबीसी बाहेरील आरक्षण मराठ्यांना दिले तर त्या ठिकाणी विशेष वर्ग तयार होईल. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देता येणार नाही. अलीकडेच मंत्रिमंडळाने सुद्धा हे जाहीर केलेले आहे. मग आता यासाठी त्यांनी कुणबी प्रमाणपत्रासाठी पात्र कोण होईल यासाठी 12 दस्तावेज सुद्धा सांगितलेले आहेत. मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये रद्द करताना कोर्टाने खालील काही मुद्दे मांडले होते, ते सुद्धा आपण समजून घेऊया की सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षण का टिकत नाहीये किंवा सुप्रीम कोर्टाने काय सांगितले मराठा आरक्षणाबाबत. गायकवाड समितीचा अहवाल सुप्रीम कोर्टाने पूर्णपणे फेटाळून लावला. मराठा समाज मागात असल्याचे त्यांनी पूर्णपणे नाकारले. त्यामुळेच मराठा समाजाला आरक्षण लागू करणे गरजेचे नाही आहे असे कोर्टाने सांगितले. 9 सप्टेंबर 2020 पर्यंतचे वैद्यकीय प्रवेश वैध ठरवले. आरक्षणा अंतर्गत झालेले प्रवेश व भरती रद्द नाही असे सुद्धा त्यांनी सांगितले. इंदिरा साहानी केजच्या पुनर्विचाराची मागणी चुकीची ठरवली. आरक्षणाची सीमा 50% अधिक असू नये असे सुद्धा त्यांनी सांगितले. मराठा समाजाचा SEBC प्रवर्गात समावेश चुकीचा म्हटला. संविधानाची 102वी घटना दुरुस्ती वैध ठरवली. गायकवाड समिती आणि मुंबई उच्च न्यायालय हे दोघेही 50% मर्यादा ओलांडण्यासाठीचे योग्य कारण सांगू शकले नाहीत. मराठा समाजाला सामाजिक दृष्ट्या व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीय समजणे हे समानतेच्या सिद्धांताचे उल्लंघन आहे, हे कोर्टाने म्हटले आहे. मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाची भूमिका काय याबाबत सुद्धा आपण माहिती घेणार आहोत. मराठा आरक्षण आजपर्यंत सुप्रीम कोर्टामध्ये टिकू शकले नाही. 5 मे 2021 ला ते नाकारण्यात आले किंवा खारिज करण्यात आले. आता आरक्षणाच्या बाबत सुप्रीम कोर्टात क्युरी पिटिशनचा निकाल येणे तेवढा बाकी आहे. परंतु कायदे तज्ज्ञांच्या मते क्युरी पिटिशन मध्ये नव्या कोणत्याच गोष्टींचा समावेश कोर्टामध्ये होत नाही किंवा न्यायालय त्याचा विचार करत नाही. न्यायालय फक्त आपल्या निर्णयामध्ये काही त्रुटी आहे का याचा फेरविचार क्युरी पिटिशन मध्ये करते. म्हणून क्युरी पिटिशनचा निकाल जरी आला तरी त्याचा फायदा मराठा समाजाला होईल असे वाटत नाही. आतापर्यंत 14 मराठा तरुणांनी या मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये आपले प्राण गमावलेले आहे. सरकारने आपल्याकडून 10 लाखाची मदत सुद्धा त्या तरुणांना जाहीर केली होती, परंतु मदतीचे चेक बाउन्स झाल्याच्या तक्रारी सुद्धा आता समोर येत आहेत. तर 2 नोव्हेंबरला मराठा आरक्षण स्थगित करण्यात आले असले तरी लातूरमध्ये एका तरुणाने आपले आयुष्य संपवून घेतलेले आहे. आता ग्रामस्थ आणि त्या कुटुंबाने असा निर्णय घेतलेला आहे की जोपर्यंत मराठा आरक्षण लागू केले जात नाही तोपर्यंत त्या तरुणाचे अंत्यसंस्कार आम्ही करणार नाही. मराठा आरक्षण मिळवण्यासाठी कोणकोणते पर्याय आहेत याबाबत सुद्धा आपण थोडक्यात माहिती घेऊया. सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षण टिकलं पाहिजे असा भक्कम बेस तयार करण्यात यावा. कुणबी प्रमाणपत्राची अट किंवा निजाम काळातील नोंदी ही अट शिथिल जर केल्या गेली तर सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळू शकते. सोबतच केंद्र आणि राज्य या दोनही ठिकाणी आरक्षणाची मागणी व्हायला पाहिजे. केंद्राने जर ही मागणी मान्य केली तर संपूर्ण देशामध्ये आरक्षण मराठे मैदानामध्ये जिंकले पण तहात हरले असं का म्हटलं जाते? कारण की 2 नोव्हेंबरला मराठा आंदोलन स्थगित करण्यात आले. 2 जानेवारीची डेडलाईन महाराष्ट्र शासनाला मनोज जरांगे पाटील यांच्याकडून देण्यात आलेली आहे. आता 2 जानेवारी पर्यंत सर्व मराठा समाजाला आरक्षण मिळेल का? नाही मिळाले तर ही शासनाला शेवटची संधी असेल असे सुद्धा सांगण्यात आले आणि त्याही पुढे
मुंबई या ठिकाणी बैठे आंदोलन करण्याचा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी शासनाला दिला। सरकारच्या शिष्टमंडळाने आंदोलन करताना 8 डिसेंबरला विशेष अधिवेशन बोलून मराठा आरक्षणासंबंधी त्यामध्ये चर्चा करण्यात येईल, निर्णय घेण्यात येईल आणि ते निर्णय आणि त्या चर्चा सर्व आंदोलनकर्त्यांना कळवण्यात येईल असे सुद्धा सांगण्यात आले। आताची जनगणना न झाल्यामुळं अलीकडेच 33% वुमन रिझर्वेशन कायदा लागू करण्यात आला होता, परंतु जनगणना न झाल्यामुळे तो प्रत्यक्षात लागू होऊ शकत नाहीये। त्याच प्रकारे मराठा आरक्षण सरसकट देणे सरकारला शक्य असेल का आणि जानेवारी 2024च्या पहिल्या आठवड्यामध्ये लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू होण्याची दाट शक्यता आहे। आता त्यावेळी मराठा आरक्षणाचा निर्णय अजून आचारसंहितेमुळे लांबणीवर पडणार का याकडे सुद्धा सर्वांचे लक्ष असेल। मराठा आरक्षणाचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर खाली कमेंट करा आणि तुम्हाला कोणत्या विषयावर असे व्हिडिओ पाहायला आवडतील त्याबद्दल सुद्धा माहिती द्या। हे चॅनल सबस्क्राइब करा, हा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा। थँक यू फॉर वॉचिंग।